ग्रह आपल्याला दिशा दाखवतात, पण चुकीच्या वेळी चुकीचा निर्णय घेतला तर चांगले ग्रह सुद्धा अपेक्षित परिणाम देत नाहीत. आणि म्हणूनच आजचे हे भविष्य फक्त ऐकण्यासाठी नाही, तर योग्य निर्णय घेण्यासाठी आहे. श्री गणेशाय नमहा. नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमचे ॲस्ट्रो दोस्त के के. नक्षत्र ज्योतिषमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी नेहमी सांगते, ग्रह आपल्याला मार्ग दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवतं. म्हणून या व्हिडिओमध्ये मी भाकीत नाही तर योग्य दिशा सांगणार आहे. आतापर्यंत आपण चंद्र राशीवरून भविष्य पाहिले आहे. ते मनाची स्थिती दाखवते. पण आज आपण पाहणार आहोत लग्न राशीवरून मासिक भविष्य, जे आयुष्याची दिशा, करिअर, पैसा, आरोग्य आणि नात्यांची पुढची चाल दाखवते. आज आपण पाहणार आहोत मिथुन लग्न राशीचे फेब्रुवारी महिन्याचे सखोल, प्रॅक्टिकल आणि वास्तवदर्शी भविष्य. मिथुन लग्न राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. ही वायू तत्वाची आणि बौद्धिक राशी आहे. बोलकेपणा, तीक्ष्ण बुद्धी, चांगली स्मरणशक्ती, शब्दांवर प्रभुत्व, वक्ता, लेखक, कवी, वकील, पत्रकार हे सगळे गुण मिथुन लग्न राशीमध्ये नैसर्गिकरित्या आढळतात. तर्ककुशल, वाङ्मय प्रवीण, बुद्धिचातुर्यवान माणसे या राशीच्या अंमलाखाली येतात. अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे पंचमहापुरुष योगांपैकी भद्र योगावर बुध ग्रहाची सत्ता असते. हा एक राजयोग आहे. वकील, मीडिया, सेल्स आणि मार्केटिंग संबंधी कामे करणारे, कवी, शिक्षक, दुभाषी, टेलिफोन ऑपरेटर इत्यादींच्या पत्रिकेत भद्रयोग झाला असता तो त्यांच्यासाठी अनुकूल ठरतो. आता आरोग्याबद्दल बोलूया. फेब्रुवारीच्या पूर्वार्धात पाणी, अग्नी, गाडी, इलेक्ट्रिक वस्तू यांच्याशी संबंधित कामे खूप जपून करावी लागतील. एक छोटीशी चूक किंवा दुर्लक्ष जखम, व्रण किंवा अचानक त्रास देऊ शकते. षष्टेश अष्टम स्थानी असल्यामुळे वारंवार थकवा, अंगदुखी, ताप किंवा संसर्ग जाणवू शकतो. हो, लग्नस्थानात गुरु आहे आणि तो संरक्षण देतो, पण तरीही पथ्य, नियम आणि काळजी टाळता येणार नाही. आता आर्थिक स्थिती पाहूया. हा महिना सरळसोट नाही. तो 2 भागात विभागलेला आहे. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात बुध, शुक्र आणि गुरु यांचा नवपंचम योग तयार होत आहे. हा योग अचानक संधी, नवीन दिशा आणि आत्मविश्वास देणारा आहे. तरुणांचा उत्साह वाढेल. वास्तू, घर, जमीन यांच्यामुळे लाभ होऊ शकतात. पण 8 ते 17 फेब्रुवारी दरम्यान पैशांची चणचण जाणवू शकते. नोकरदारांमुळे फसवणूक, घरगुती खर्चामुळे मानसिक ताण याचा अनुभव येईल. आता करिअर आणि व्यवसाय आणि विद्यार्थ्यांचा विषयी बोलूया. पंचमेश शुक्र भाग्यस्थानात आहे आणि लग्नेश बुध त्यांच्याशी युती करत आहे. उत्तरार्धात सूर्य सुद्धा भाग्यस्थानात भ्रमण करेल. यामुळे हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप अनुकूल ठरेल. मेहनत केली तर ग्रहस्थिती साथ देईल आणि त्याचं फळ नक्की मिळेल. स्पर्धा परीक्षा, शिक्षण, लेखन, कम्युनिकेशन, मीडिया क्षेत्रासाठी हा काळ उत्तम आहे. नोकरीसाठी 23 फेब्रुवारी नंतरचा काळ अधिक अनुकूल ठरेल. व्यावसायिकांना जुन्या येणीतून लाभ होण्याची शक्यता आहे. आता कौटुंबिक सौख्य पाहूया. महिन्याच्या सुरुवातीला भावंडांमध्ये मतभेद किंवा गैरसमज होऊ शकतात. पण उत्तरार्धात ते गैरसमज दूर होतील आणि भावंड सौख्य चांगले लाभेल. वैवाहिक जीवन संतुलित राहील. आई वडिलांचे सौख्य लाभेल. महिन्याच्या शेवटी कुटुंबासोबत प्रवासाचे योग दिसत आहे. आता उपाय पाहूया, जे नक्की करायला हवेत. बुध ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी हिरवे वस्त्र, हिरवे फळे, हिरवे मूग गरजूंना दान करा. विशेष करून लहान मुलांना हिरव्या रंगाचे कपडे दान करणे खूप शुभ ठरेल. आणि रोज हा मंत्र म्हणावा. ओम प्रियंगुकलिका श्यामम रूपेणम प्रतिमं बुधम सौम्य सौम्य गुणोपेतम तम बोधम प्रणम्यहम. शेवटी एवढंच सांगेन, ग्रह आपल्याला दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवतं. म्हणून ग्रहांकडून मार्गदर्शन घ्या, पण निर्णय घेताना आणि कर्म करताना नेहमी जागरूक राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी. भेटूया नक्षत्र ज्योतिषच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.